आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या सहकुटुंब सहपरिवारच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे, माझ्याकडनं 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि ह्या 1.5 दिवसातला प्रत्येक क्षण मी एन्जॉय करत असतो. हां, म्हणजे गणपतीची पूजा, गणपतीची आरती किंवा नैवेद्य किंवा मग नैवेद्य किंवा नैवेद्य किंवा मग नैवेद्य, म्हणजे प्रत्येक क्षण मी एन्जॉय करत असतो. आणि एकदा या 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं की मग मी घरात सापडणं कठीण बरं का. मग वेगवेगळ्या मंडळांमध्ये जायचं, वेगवेगळ्या आरत्यांना जायचं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक असतात ते खाऊन बघायचे, टेस्टिंग करायचं, नैवेद्य म्हणून खायचे पण खाऊन बघायचं. मग वेगवेगळ्या गावात जायचं, नाटकाचे प्रयोग करायचे. असा एक माझा भरगच्च कार्यक्रम असतो गणपतीतला. म्हणजे मला आठवत आहे, माझ्या लहानपणीनं जेव्हा पहिल्यांदा विसर्जन करायला मी निघालो ना तेव्हा मला खूप रडायला आलं. म्हणजे मी रडून गोंधळ घातला, लहान होतो ना. मग आजोबांनी काय केलं, एक छोटीशी अशी छानशी गणपतीची मूर्ती मला दिली. ती मूर्ती आजही आहे माझ्याकडे. आणि पुढची अनेक वर्ष दर दिवशी आंघोळ झालेला आई मला कधी मोदक ठेवायला द्यायची, कधी मोदक ठेवायला द्यायची, कधी मग मोदक ठेवायला द्यायची. आणि मग असं वेगवेगळे नैवेद्य मी इतके वर्ष तेच चालू आहे माझं. थोडक्यात काय कुठलाही उत्सव आणि विशेषतः आपला जो गणपतीचा उत्सव आहे हा सगळ्यांनी मिळून साजरा करायचा असतो आणि सगळ्यांनी मिळून त्याचा आनंद घ्यायचा असतो. आणि असाच आज हा आनंद द्विगुणित नाही तर त्रिगुणित करण्यासाठी माझी मैत्रीण इथे आलेली आहे, वंदना गुप्ते. आपण तिचं स्वागत करूया. आजचा हा आनंद त्रिगुणित करण्यासाठी वंदना इथे आलेली आहे. वंदना, तुझं इथे मनापासून स्वागत. आणि वंदनाची मुलगी स्वप्ना आणि मुलगा अभिजित. आमचं खूप छान घट्ट अशी ओळख आहे बरं का. पण काही गोष्टी अशा असतात ना की आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर कुठल्या गोष्टी पोहोचलेल्या नाही आहेत हे काढून घेण्यासाठी आज तिघीने इथे बोलवलेलं आहे. कारण तिघे एकत्र सापडणं फार मुश्किल आहे. आज मोठ्या कष्टाने खूप 15, 20, 25 दिवस आधी ठरवून आम्ही त्यांना एकत्र आणलेलं आहे. तर तुमचं तिघांचंही मनापासून स्वागत करतो. हिचं तर मी रोजच स्वागत करतो श्रीतशी चौमध्ये, ही माझं स्वागत करत असते. पण या दोघांचं आज मनापासून स्वागत आहे. मला स्वप्ना सांग, अजून किती दिवस तू मुंबईत आहेस? मी आहे अजून 2-3 आठवडे आहे. आणि किती वर्षांनी आलीस तू? मी दरवर्षी एकदा तरी येते. पण असा एक मोठा सण पकडून येते, दिवाळी किंवा गणपती. कारण साधारण 20-25 दिवसासाठी व्यवस्थित. बरं. पण आता इथे मुंबईत आल्यानंतर तू वसुली काय करतेस आईकडून? म्हणजे काय खातेस आल्या पहिलं? आल्या पाकातली पुरी माझं फेवरेट. आणि दर वाढदिवसाला म्हणजे ती एक म्हणजे हवीच पाकातली पुरी. आता अभि, मला तुझं सांग, तुझं काय? मला खायला सगळं आवडतं. खायला सगळं आवडतं? सगळं. आणि करायला मी टू बी ऑनेस्ट मी जरा एलॅबोरेट गोष्टी बनवतो. म्हणजे मटण, चिकनचे 2-3 पदार्थ खरं मनापासून बनवतो मी. येतं मला. पण कारण मी 6 वर्ष अमेरिकेत होतो तर तेव्हा मी सर्व्हायव्हलसाठी स्वतःच स्वयंपाक शिकूनच घेतलं होतं सगळं. आणि मग भोवती सगळे जे मराठी किंवा भारतीय लोक माझ्या कॉलेजमध्ये राहायचे ते वास घेऊन ऑटोमॅटिकली माझ्या अपार्टमेंटकडे यायचे. बरं, आता सध्या गुप्त्यांकडे गणपती कुठे बसतो? आता प्रभादेवीला माझ्या दिराकडे असतो. प्रत्येक वर्षी कुठल्या तरी एका दिराकडे असतो. की अतिशय ऑथेंटिक सगळं, अतिशय सोहळ्यानी पूजा, 1.5 दिवसाचा व्यवस्थित गणपती आणि फार छान मोदक, फार सुंदर सगळ्या बायका मोदक, अगदी पंचामृत, एव्हरीथिंग म्हणजे जे गरजेचं आहे ते सगळं, मसाले भातापासून सगळं. बरं, आज आपल्याला खूप काय काय बनवायचं आहे. म्हणजे तू एक बनवणार आहेस, तू एक बनवणार आहेस आणि ही एक बनवणार आहे. ही गंमत म्हणून बनवणार आहे. पण तू काय बनवणार आहेस? माझी फेवरेट पावसाळ्याची रेसिपी, ही पण आजीने शिकवलेली, रव्याची भजी. रव्याची भजी. बरं, तू? आणि मी जरा महाराष्ट्रीयन नाही बनवणार आहे. माझे मिस्टर काश्मीरी आहेत त्यामुळे जरा काश्मीरी फ्लेवर आहे. अगदी ऑथेंटिक काश्मीरी दम आलू. ओके. आणि तू वंदना काय बनवणार आहेस? मला वेळ नसतो त्यामुळे मी जे काही झटपट असेल ते करत असते. त्यामुळे आज तुम्हाला
झटपट रबडी शिकवणार आहे. मग आता तुमच्या तिघांपैकी पहिले कोण बनवेल? मीच. तूच बनवणार. हो. तुझी काय डिश आहे म्हणालीस तू? झटपट रबडी. झटपट रबडी. आता झटपट आपण तिकडे जायचं. वंदना आलेली आहे, तिचं मी मनापासून स्वागत करतोय. तू आता काय बनवणार म्हणाली? झटपट रबडी. झटपट रबडी. तुला असं सारखं झटपट असं का? अरे आपला खायला वेळ नसतो तर करायला कुठे वेळ मिळणार? तर माहितीये म्हणजे बनवणं किती वर्ष सुद्धा मी झटपट. नाटकं करते, सारखी बाहेर फिरते, तरी स्वयंपाक करते. जे काय झटपट होईल आणि चविष्ट होईल ते करायला मी शिकले. साहित्य सांगतेस मला काय काय आहे? दूध आता आपण उकळायला ठेवलंय ते. ओके. कंडेन्स मिल्क आहे. नंतर हे बदामाचे आणि याचे तुकडे करून ठेवलेत, काप केलेत. पिस्ता, बदाम आणि सगळं तब्येत चालू आहे. सगळं तब्येत चांगलीच आहे. हे वेलची, हिरव्या वेलचीची पूड ओके. आहे. बदाम आणि याचाच चुरा केलेला आहे, म्हणजे तो जरा मिक्स होईल त्याच्यात चांगला. नंतर हे पण त्याचंच आहे मिश्रण. हे 3 प्रकारचे चुरे आहेत. हा. ओके. आणि हे जे आहे ना, हा ब्रेडचा कडा कापून आतला मधला जो भाग आहे त्याचा हा चुरा केलेला आहे. आता आपल्याला लक्षात आलेले साहित्य काय? आता इथे दूध छान उकळलेलं आहे. आता हे उकळलेलं आहे, त्याच्यात मी आता कंडेन्स मिल्क घालणार. आधी ह्या पावडर घालते म्हणजे जरा फ्लेवर येतो दुधाला छान. बदाम, पिस्ते, केशर याचा सगळ्याचा तो चुरा आहे. हे वर घालायचं आहे. बरं. वेलची घालायची थोडी, साधारण एवढी. हा भुगा. हा त्याचाच भुगा आहे साधारण. पण ते कशासाठी की चांगलं मर्ज व्हावं म्हणून. आणि ह्याला उकळी आली चांगली की मग हे घालणार आहे मी. कंडेन्स मिल्क आहे. हे आपल्याला मिळतं मार्केटमध्ये. हा, मार्केटमध्ये मिळतं. त्याच्यामुळे ह्याला घट्टपणा येतो, साखर लागत नाही, पटकन त्याच्या रबडीसारखं होतं. आता घट्ट व्हायला सुरुवात झाली बाकीचं दूध सुद्धा. चव पण छान येते कंडेन्स मिल्कनी. आता ह्यानी घट्टपणा येणार आहे. ब्रेड काय होतं, तो फुगत राहतो ना, त्याच्यामुळे हे बघ आलाच तो घट्टपणा है ना. ही रबडी तयार झाली. याला केशर घातलं की थोडासा केशराचा रंग चढतो, पण आपण केशर थोडं त्यात मिक्स केले. जरासे मला काही केशराचे दिसत आहेत दाणे मिळायची मतलब. हा हे घातलंच तरी चालेल थोडं. हे घालू? तू वास बघ आता याचा किती सुंदर आलाय. हा त्याचा तर येतोच आहे. तुम्हाला रबडी सर्व करताना समजा शाही तुकडा घालायचा असेल तर रबडी त्या शाही तुकड्यावर सर्व करायची किंवा जिलबीवरती सर्व करायची. म्हणजे असे 2 कॉम्बिनेशन करायची. शाही तुकडा म्हणजे ब्रेड तूप लावून छान असा फ्राय पॅन मध्ये असं चॉकलेटी करायचा, ब्राऊन करायचा. ओके. आता आपलं हे तयार झालेलं आहे. आता हे सर्व करताना फक्त त्याच्यावरून हे असं फिरवायचं की खायला सुरुवात. तुम्ही लिहायला सुरुवात करा. साहित्य आणि कृती. झटपट रबडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, कंडेन्स्ड मिल्क, ड्रायफ्रुट्सचे तुकडे, वेलची पूड, ड्रायफ्रुट्सची भरड आणि ब्रेड क्रम्स. कृती: प्रथम एका पॅन मध्ये दूध गरम करून ते आटवून घ्यावं. त्यामध्ये ड्रायफ्रुट्सची भरड, वेलची पूड आणि कंडेन्स्ड मिल्क घालून एक उकळी आणावी. या मिश्रणात ब्रेड क्रम्स घालून रबडी घट्ट होऊ द्यावी. ड्रायफ्रुट्सने गार्निशिंग करून झटपट रबडी सर्व्ह करावी. आपली झटपट रबडी तयार झालेली आहे. वंदना, आता पुढे काय बनवायचं आपल्याला आणि कोण बनवणार? आता मी नाही, आता अभिजित. अभिजितला बोलायचं. अभिजितला बोलूया. आपण जरा अभिजितला बोलूया, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मी. आता अभिजित आपल्या किचनमध्ये आलेला आहे. अभिजित, मला एक गोष्ट सांग, म्हणजे आपण हे तर आता बनवणारच आहोत, पण लहानपणापासून तुझ्या आईच्या हातचा तुझा आवडलेला अतिशय आवडता पदार्थ कुठला? म्हणजे तू वंदनाने कधी दिलंय आणि तू कधी खाल्लायस? कुठला सांगू? खूप आहे तसे. एक ब्रेड पुडिंग आठवतंय मला. ब्रेड पुडिंग. हा, ठीक आहे. आता तू काय बनवणार आहेस तू? मी आज आजीनी शिकवलेली रेसिपी आहे, रव्याची भाजी. बरं. ऍक्च्युली ही खरं झटपट रेसिपी ही आहे. तुझी रबडी वगैरे जाऊ दे, पण पावसाळ्यात खायला सुपर फर्स्ट क्लास, हलकी एकदम. आणि आय डोंट थिंक कुठल्याही दुसऱ्या घरात अशी होते. फक्त गुप्ते फॅमिली होते. आणि मी कुठेही खरंच खाल्लेली नाही. आता ह्याच्यापुढे दामले फॅमिली सुद्धा होईल. डोंट वरी. आय होप. हा, म्हणजे आता मला साहित्य सांग फक्त काय काय आहे. रवा घेतलाय मी 2 वाट्या, दही आहे, कोथिंबीर, ओके, चिरलेली मिरची आहे, आलं आहे किसलेलं, थोडासा बेकिंग सोडा हलका करायला, आणि अंदाज अगदीच थोडंसं आहे. म्हणजे साहित्य काय एकदमच सोपं आहे, खूप सोपं आहे. आणि तेल तळायला. ते काय डीप फ्राय साठी गरमागरम तेल लागतं ते आहे. साहित्य तर बघितलं. तर जाऊया कृतीकडे. काय करायची कृती मला पहिल्यांदा? मला मिक्स करायला एक बोल लागेल. ओके. मी ऍक्च्युली मी आता हातानेच करणार आहे. सॉरी, जरा मेसी होते ही, पण मजा येते. हात धुतलायस का? अगदी स्वच्छ आहे. काय ती जज आहे म्हणून तिला तू जज आहेस ना? हो, मी जजिंग. नाही, मी जिंकणार आहे आज तेवढं माहितीच आहे मला, कारण ही ऍक्च्युली रेसिपी आजीची आहे ना.
तर मी रवा घेतलाय 2 वाट्या, ओके. एक चिमूट हा भिजवलेला आहे ना? नाही, कोरडा लागतो. अच्छा, कोरडा. हा कोरडाच आहे. ओके. थोडासा बेकिंग सोडा हलकं करायला. मिरच्या एक 7-8 मिरच्या आहेत लहान, बारीक चिरलेले. बारीक चिरलेल्या. हे कळता का म्हणे तिखट खाल्लं की काय आपण नंतर? पण तोंडात येतं का म्हणे. जे सीकेपी बघतायत त्यांना मी सांगेन 3-4 मिरच्या अजून आरामात घाला. मला पर्सनली तिखट आवडतं. तिखट खातात. आल्याने पण तिखट पण येतं पण आल्याने याच्यात. हा हे एक वेगळं 1 टेबलस्पून बारीक चिरलेलं. इंजी स्मेल. ओके. मीठ मी आता घालीन थोडंसं अंदाजाने, पण थोडंसं एक थोडा दह्याला पण खारटपणा असतो कारण ना. हा दह्याला आंबट खारटपणा असतोच. पण तुला हा कॉन्फिडन्स कशावर नाही की हीच रेसिपी आईला आवडणार म्हणून? कारण स्वप्नाची सह वेगळी नाही, आणि मी सांगितलं ना, सणसणीत रेसिपी आहे. आजीसाठी प्राइस मला तो मला इमोशनल ब्लॅकमेल Emotional, exactly. करतो. आणि ही नाही, बेसिकली ही रेसिपी घरची आहे ना. ती दुसरी जी आहे ती सासरची आहे. एक्झॅक्टली. ती काश्मीरी वगैरे रेसिपी आहे. स्वप्न आले की मी बोलणार आहे ती स्वप्नाशी मातीतली आहे आपल्या. मी असं रफली हाताने मिक्स करतोय. ऍक्च्युली जरा एक 10 मिनिटं असंच ठेवायला लागतं, म्हणजे तो रवा जरा फुलतो. आता हे आता व्यवस्थित फुललेलं आहे आपलं. येस. ते आता भजी आपण टाकायचीच आहे, पण तत्पूर्वी आपण मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. वंदना, अभिपासून तुझी अपेक्षा काय आहे? अरे बापरे, मला जायला हवंय का? मला पाहुणा म्हणून बोलवतोस आणि माझी वाट लावतो. काटिक म्हणून बोलून टाक, चल बोलून टाक. बोलून टाकू ना. बोलून टाक. छान मुलगी मिळावी आणि छान लग्न आले, मुद्द्यावर आली. आई मला जागी स्वयंपाक झाली करायची आहे. गरज नाहीये. ओके. दुसरा प्रश्न असा आहे की मुलीची बद्दल तुझी अपेक्षा काय आहे? मुलगीबद्दल अपेक्षा असं काही नाहीये, म्हणजे मी एवढा असा विचार केला नाही. फॅमिलीमध्ये जोडणारी हवी, हा, आणखीन सुंदर असावी. हा. स्वयंपाक ठीक आहे, म्हणजे काही गरज नाही, कारण स्वप्नाला पाणी पण उकळायला यायचं नाही, पण तिचं लग्न झाल्यानंतर ती एक्सपर्ट कुक झाली आहे. सो दोज आर द ओनली टू. म्हणजे घरात सगळं घरगुती वातावरणाशी मिळते जुळते घेणारी पाहिजे. गुप्त कुटुंब एक भयंकर एकोपा असलेलं कुटुंब आहे. ठीक आहे, हे लवकरच पूर्ण होईल अशी आपण आशा धरूया. आणि आता पहिले आपण भजी अशी सोडूया. हा, चमच्याला मी हे केलं आणि एक टाकून बघूया. अरे वा, सस्तं तेल झालंय. बरं, आता हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? चटणी बिटणी काय? काही गरज नाही. असं त्याच्यात आलं आणि मिरची सगळं आहे ना, त्यामुळे इनबिल्ट आहे सगळं. काहीच गरज नाही. ओके. आता हे आपल्याला नुसतेच खायचे आहेत, त्यामुळे आता हे झाले की आपण बाहेर काढू. तोपर्यंत तुम्ही आमचं होतंय तोपर्यंत तुमचं तुम्ही करून घ्या. काय साहित्य आणि कृती काय? रव्याची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाट्या रवा, बेकिंग पावडर, 1 वाटी कोथिंबीर, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, मीठ, 1.5 वाटी दही, आल्याचा किस आणि खायचा सोडा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये रवा घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, आलं, मीठ, खायचा सोडा आणि दही घालून हे मिश्रण एकजीव करून 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यावं. तयार मिश्रणाची भजी खरपूस तळून घ्यावी. चला, आता स्वप्ना आपल्या किचन मध्ये आलेली आहे. स्वप्ना, तुझं मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. ओके, तू काय बनवणार आहेस? आज मी काश्मीरी डिश, ऑथेंटिक काश्मीरी डिश बनवणार आहे. काश्मीरी दम आलू, म्हणजे अगदी तिकडची खासियत आहे. ही कुठे शिकलीस पण तू? माझ्या सासूने शिकवली. ओके. अगदी म्हणजे मगाशी अभि होता नाही इथे, तर अभि म्हणाला की माझ्याच डिशला महत्व आहे, कारण ही मी आजीकडून शिकलेलं आहे. त्यामुळे म्हणजे आई हॅज टू चूज माय डिश वगैरे. ही जी दम आलू डिश वगैरे ती तिकडची आहे, जम्मू काश्मीरची. ती काय आज आपल्या ऍक्च्युली मातीतली नाहीये. तुला सांगू का प्रश्न, आज कॉम्पिटिशन माझी आणि अभिची नाही, आजी आणि जावयाची आहे असं समजायचं. त्यामुळे ती तू वेगळंच तू इमोशनल ठरव. बापावर गेली आहे. थोडीशी वकिली आली. साहित्य सांगतेस मला काय काय? उकडलेले बटाटे आणि अख्खेच घ्यायचे, थोडेसे लहान साईजचे किंवा मीडियम साईजचे पण चालतील. ओके. ही काश्मीरी रेड चिली, म्हणजे त्याला रंग असतो अगदी प्रॉपर. बरं. मोठी वेलची, सुंठ, ओके, मोठ्या वेलचीची पूड, जिरे, बडीशेपेची पूड, बरं, मीठ, हळद, दालचिनी पूड आणि कसुरी मेथी. हे सगळे पूड 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 काय असतं वंदना? हे सगळे काय? काय आहे काश्मीरमध्ये भाज्या बिज्या तशा, कारण सतत थंड प्रदेशात नवीन भाज्या नाही नवीन. त्यामुळे बऱ्याचशा घरांमध्ये स्टोअर केलेल्या या सगळ्या पावडरी असतात ज्या तिथे टिकतात.
आणि त्या पावडरींमुळे पदार्थ त्यांच्या चांगला होतो, वेगळा वेगळा होतो. ठीक आहे, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जे प्रत्यक्ष कृतीकडे, इथे 2 कढया ठेवलेल्या आहेत, ह्याच्यात भरपूर तेल आहे, जवळजवळ टँक आहे, स्विमिंग टँक आहे, आणि ते तिकडे नदीचं आटलेलं पात्र आहे. ह्याच्यातलंच आहे. पण आपण काय करायचं आहे, ऍक्च्युली बटाटे हे अख्खेच्या अख्खे थोडे फ्राय करायचे ओके. आणि मग मसाला आपण ह्याच्यात तयार करू. ठीक आहे, म्हणजे काय आहे, आपण ब्रेक घेण्यापूर्वी काय करूया, हे बटाटे आपण त्यात सोडून Fry देऊया. पण ते असे नाही सोडायचं. मग ते एक कसं? दाखवते. टूथपिक घ्यायची आपल्याला हं. आणि त्याच्यात असे थोडेसे म्हणजे मसाला आजपर्यंत पुरतो, कारण अख्खा ठीक आहे. बटाटा घेतात ना, म्हणजे आणि मला टोचायला खूप आवडतं. टोचून बोलायला सुद्धा आवडतं तिला. अगदी. ओके, आता आम्ही काय करतोय, आम्ही ह्याच्यात हे जे बटाटे आहेत ज्याला भोकं पाडलेली आहेत ते आम्ही फ्राय करून घेतो. तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. चला, विश्रांती संपलेली आहे. एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या स्पेशल भागात तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. स्वप्नाने खूप इंटरेस्टिंग पदार्थ सुरू केलेला आहे आणि आपण अर्ध्यावर येऊन थांबलेलो आहेत. या बटाट्याला मी भोकं पाडून घेतलेली आहेत आणि ते फ्राय करून घेतलेले आहेत. आता डीप फ्राय केलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. तेलात मी आधी जिरं घालणार थोडंसं, एक अख्खी वेलची घालून आणि लाल तिखट मेन. हे तिखट असतं का? तिखट हे व्यवस्थित तिखट असतं आणि रंग पण असतो. आणि पाणी लगेच ठेवायचं हातात आणि रंग त्याचा ना अगदी लाल लाल राहतो असा. तेलावर लाल तिखट घातलं की त्याचा रंग अजून लाल होतो, म्हणजे भडक. म्हणजे मी भडक तेलात राहतं. पाणी घातलेलं पहिल्यांदा बघितलं यांच्याकडे, काश्मीरी लोकांना. आणि हा. थोडं आपण पाणी घालतोय त्याची हीट कमी करायला. आता आपण सुंठ घालणार आहोत त्याच्यात सुंठ थोडं. त्यांच्या काश्मीरी पदार्थांमध्ये बराच असतो. बरं. आणि सुंठ सुंठीची पावडर, कारण तिथे आलं पण मिळत नाही, त्यामुळे सुंठ वापरतात. पण थोडंसंच घालायचं, कारण कडू होतं त्याच्याने. आता काय आपण काय हळद घातली ना? हळद घातली, हळद आणि सुंठ आणि हळद. ओके. आणि तो मसाला जरा असा शिजवून घेते छान. मी बडीशेपाची पूड घालते ती त्याच्यात. जरा जास्त घालायची का? हा, म्हणजे मेन जो ग्रेव्ही जी होईल ती ह्या पावडरीनीच बनणार आहे सगळी. अच्छा. थिकनेस. बघ, आणि ह्यात कांदा नाही, टोमॅटो हो. नाही, काही नाहीये. तर आता हे घट्ट झालं, पाणी बिणी थोडं घालायचं? पाणी घालायला लागतं. झालं. आता अजून त्यात काय घालायचं राहिलं? आता आपण बटाटे घालू आधी आणि ह्या ज्या आहेत सगळ्या एक, वरून दोन. घालूया. हा, दालचिनी वगैरे आपण आधी वरून घालूया. आता आपण जी भोकं पाडलेली आहेत हा, हा, त्या- बरं. त्याच्यातून ते तो सगळं आतून झिरपायला मसाला, मसाला हा सगळा मसाला सगळा आत त्यात. जिरतो. झिरपायला पाहिजे. हा, एक्झॅक्टली. आता ही ही काळी, काय आहे? ही वेलची पूड, मोठी वेलची. हा, जी मोठ्या असते वेलची. आता त्याची ही पूड पूड आहे. केलेली आहे हा. आपण त्याची. खूप आणि वापरतात. दालचिनी पूड. ती सरळ घालायची असं का ते. अशी हातावर. कुस्करायची असते, हे करू का? तर त्याचा वास टिकतो. 2 मिनिटं आपण जरा बंद करून ठेवलं की झालं रेडी. फर्स्ट क्लास. काय येतं Yes. जमतं. थोडासा अश्युरन्स द्यावा लागतो. तर आता तू आता विचार कर. आता हे तर झालं, हे मुलीचं तू पदार्थ तर बघितलेलं आहे. आता प्रत्यक्ष चव कशी लागते ते आपल्याला बघायचं आहे. चालेल. काय आपल्याला थोडंसं आता व्यवस्थित सर्विंग बाउलमध्ये वगैरे काढून घेऊया. तोपर्यंत आपण घेऊया. नाही आता विश्रांती कशाला घ्यायची? तुम्ही साहित्य आणि कृती लिहूनच घ्या ना, लपडात नको. काश्मीरी दम आलू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: छोटे उकडलेले बटाटे, काश्मीरी तिखट, बडीशेप पावडर, बडी वेलची, सुंठ पावडर, बड्या वेलचीची पूड, जिरं, मीठ, हळद, दालचिनी पूड आणि कसुरी मेथी. कृती: उकडलेल्या बटाट्यांना टूथपिक्स लावून हे अख्खे बटाटे तळून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, बडी वेलची आणि तिखट घालावं. त्यामध्ये पाणी, सुंठ पावडर, हळद आणि बडीशेप पावडर घालून मिश्रण एकजीव करावं. या मिश्रणात उकडून तळलेले बटाटे, मीठ, बडी वेलचीची पूड, दालचिनी पूड आणि कसुरी मेथी घालून काश्मीरी दम आलू वाफवून सर्व्ह करावेत. चला, गणपती बाप्पा मोरया. अभिजितचा एक पदार्थ तयार झालेला आहे, स्वप्नाचा एक पदार्थ तयार झालेला आहे आणि हिचा एक कॉम्प्लिमेंटरी तयार झालेला आहे. आता खाऊन बघूया. तूही खाऊन बघ, कारण तू जज आहेस. बरं. तू स्वतःचा आधी पहिल्यांदा खाऊ नकोस. तर हा बरा झालाय असं म्हणशील. काय सगळं झटपट लागतं मी ना आधी हे खाते. तुला? हा, आधी ते खाऊन बघ. तू डिसिजन झटपट घेऊ नकोस तेव्हा. नाही नाही, हा, जरा शांतपणे घे. अतिशय विचार करून काय नाही. मला आपल्या मुलांमधलं नावं उजवं करता येणार नाही. त्यामुळे मी सांगते की भजी अतिशय चटपटीत झालेली आहे. ही माझ्या
प्रकृतीशी माझ्या स्वभावाशी मिळणारी आहे. आणि दमालू जो माझ्या लेकीने केलाय तो ऑथेंटिक आहे. आणि माझ्या जावयाची बाजू मी थोडीशी सरशी, त्यामुळे दमालूला मी फुल मार्क्स देते आणि अभिजितला मी चटपटीत मार्क्स देते. अरे वा. चालेल. आवडलं वेल बॅलन्स तिने करायचा प्रयत्न केलाय. डिप्लोमॅटिक झालं. आता एक काम करा, हे खाऊन बघा, आईने बनवले खाऊन बघा. हा या मी याने खाते आता. तुला काय वाटतं? सर्वात बेस्ट पदार्थ झालेला आहे. त्याला काय अर्थ आहे? अगं त्याला बोलू दे ना, पण हे काय हे खाऊन बघ. तो मला आवडलं कारण फार गोड नाहीये ना, छान आहे. बॅलन्स्ड गोड आहे, मस्त आहे, छान हा आहे. यार आणि खरंच छान आहे. आता तू जरा मजा. 2 मिनिटं डोळे बंद कर. का हो, मी Surprise. सरप्राईज आणली आहे. डोळे मी सरप्राईज डोळे सरप्राईज. बंद कर. उघड. येस. ओ माय गॉड, हम्म. माझा अतिशय आवडता पदार्थ. तुझ्यासाठी नाहीये पण दाखवायला आलाय. ए लगेच हे हात बीत बघ म्हणजे हा ते तेवढ्यासाठी लागणार ना जाते माहितीये ना जिलबी खायला. माझा हे काय माहितीये का, या विक्रम जिलब्यांचा वाईला माझे काही चुलत बंधू म्हणजे अनिल दादा आहे, आम्ही एका लग्नाला गेलो होतो आणि तिथे आम्ही कॉम्पिटिशन लागली की सगळ्यात जास्त जिलब्या कोण खाईल. माझा दुसरा नंबर आला होता आणि मी त्यावेळी 52 जिलब्या आणि पहिला नंबर अनिल दादा, त्याने 73 जिलब्या खाल्ल्या होत्या. गंमत अशी आहे की नुसत्या जिलब्या नाही खायच्या, संपूर्ण जेवण म्हणजे पहिला भात, मागचा भात, मसाले भात, हे सगळं प्लस आणि हे सगळं झालं तर रात्रीचं जेवायचं बरं का. त्यासाठी काय आता करायचं मला सांग. तुझ्या लग्नात असते तू पण भाग घेतला असता ना. वा मस्त मजा आली आज आपल्या मैफिलीला, मजा आली. वेळात वेळ काढून वंदनाताई तू आलीस आणि ही सुद्धा आली आणि हा सुद्धा आला. मी अशी फॅमिली एकत्र येणं फार अवघड होतं, पण आधीपासून फिल्डिंग लावल्यामुळे आपल्याला सगळं जमलं. बरोबर. पण आमच्याकडून एक जाता जाता एक प्रेमाची भेट मिळतात, काही मोठं असं हे नाहीये. आणि थँक्यू व्हेरी मच. येस यू आर वेलकम. याच्यात पण जिलबी आहे. हा नाही तर बघूया आपण बघूया. आता निघायची वेळ झालेली आहे. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खयच्या या स्पेशल भागाचा आता इथेच मी एंड करतो. परत भेटायचंच आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. गणपती बाप्पा मोरया. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे तुम्ही काय बनवणार आहात? मी बदामाचा हलवा घालून मोदक करणार आहे. अरे सोपं आहे. नाही नाही. ओके, आणि तुम्ही काय आणि मी बनवणार? केळ्याच्या पिठाचे तिखट घावन